नमस्कार. आज आपण नवरात्रीच्या 7व्या दिवशी वंदन करणार आहोत त्या देवीच्या अत्यंत गूढ आणि प्रचंड अशा रूपाला, जिचं नाव आहे कालरात्री. जिचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर चित्र उभं राहते, ते म्हणजे गडद काळा रंग, त्यानंतर विखुरलेले केस, 3 डोळे आणि त्या गळ्यामध्ये असलेली ती विजेची माळ, त्याचबरोबर जिभेतनं मुखातून निघालेल्या त्या ज्वाला. तर असं हे भयंकर रूप आपल्याला हे सुचवतं की जीवनात जेव्हा खूप अंधकार असेल, सगळीकडे काळोख पसरलेला असेल, तेव्हा ही देवी, ही कालरात्री आपल्यामध्ये जागवली पाहिजे आणि त्या अंधारावर आपण मात केली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत, आता कुठलाच मार्ग माझ्यासमोर नाही. तेव्हा ही देवी जरी दिसायला खूप भयंकर असेल तरी ती शुभंकरी, म्हणजे आपल्या सर्वांसाठी शुभ करणारी आणि कल्याण करणारी अशी असते. आयुष्यामध्ये जेव्हा खरंच अंधार पसरलेला असतो तेव्हा स्वतःमध्ये ती हे देवीचं रूप हे जागवणं, याचं एक ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर ॲसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी, हिचं उदाहरण सगळ्यांना माहिती असेल. लक्ष्मी अग्रवाल, जिने फक्त 15 वर्षाची होती जेव्हा तिचा एका नराधमाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिचं संपूर्ण आयुष्य अंधकारमय बनवलं. कारण हा हल्ला फक्त तिच्या शरीरावर केला नव्हता, तर ती पूर्णपणे, तिचा आत्मविश्वास पूर्ण खचला होता, तिचं भविष्य अंधारात होतं, सगळ्याच गोष्टी ह्या पूर्णपणे बदलून गेल्या होत्या. तिच्यासाठी सकारात्मक अशी एकही गोष्ट राहिली नव्हती. परंतु तिने त्या चेहरा तिचा एवढा विद्रूप झाला होता की लोक तिच्याकडे पाहिले की घाबरायचे, त्यांना भीती वाटायची. परंतु तिने आज, म्हणजे इतकं त्या ॲसिड हल्ल्यामुळे ज्या मुलींना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी तिने इतकं काम केलं आहे की आज जगामध्ये ती प्रसिद्ध आहे. या कामासाठी जगामध्ये तिला ओळखलं जातं. तिने त्या अंधकारावर पूर्ण विजय मिळवला आणि याच्यातनं एक प्रेरणा तिची सगळ्यांना मिळावी म्हणून ज्या मुलींना अशा याला सामोरे जावं लागतं, अशा घटनांना सामोरे जावं लागतं, त्यांच्यासाठी ती प्रेरणा बनली आणि आज त्यांना तिने खूप, म्हणजे खूप ताकद दिली. अशी ही लक्ष्मी अग्रवाल. कालरात्री देवीचं हे रूप म्हणजे खरोखर अंधार म्हणजेच काय, तर ती नकारात्मकता. त्या नकारात्मकतेवर जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आज आपण हा 7वा दिवस सेलिब्रेट केला आहे, तो साजरा केला आहे असं समजू शकतो. आणि याचं एक खूप छान उदाहरण मला द्यावंसं वाटेल, ते म्हणजे आपल्या एक नृत्यांगना सुधा चंद्रन मॅडम यांच्या आयुष्यामध्ये एक अपघात घडला आणि त्यांचा एक पाय हा निकामी झाला, एक पाय हा तुटला आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भविष्यात आता कधीही नृत्य करू शकणार नाही. आणि एका नृत्यांगनेला यापेक्षा जास्त दुःख काय असावं. ती नृत्य करू शकणार नाही म्हणजेच ती जगू शकेल का? कारण नृत्य हे तिचं जीवन असतं, तर हा तिच्यासाठी मृत्यूच होता. पण त्यांनी त्याच्यावर मात केली, त्या हार मानल्या नाही आणि प्रचंड वेदना सहन करून त्यांनी जयपुरी फूट हे कृत्रिम पाय बसवला आणि हळूहळू त्या वेदना सहन करून का होईना पण त्या परत स्टेजवर आल्या आणि परत त्यांनी नृत्य सुरू केलं. हे काय आहे बरं? कुठून येते ही ताकद? ही आपल्यामध्येच असते. खरोखर आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आज 7 दिवस झाले मी तुमच्या सगळ्यांसोबत वेगवेगळे उदाहरणं देऊन वेगवेगळे रूप देवीचं सांगते आहे, ते सगळ्या घटना तुमच्याशी शेअर करते आहे. हे कशासाठी? तर खरोखर या 7-9 दिवसांच्या माझ्या व्हिडिओंनी जर तुम्हाला तुमच्यातली शक्ती जर कळली, तर आपल्यात काय आहे, आपण किती बलशाली आहो, आपल्यामध्ये किती गुण आहेत ज्याची आपल्याला खरंच माहिती नसते, हे जरी कळलं ना तरी माझ्या या सिरीजचं सार्थक झालं असं मी म्हणेल. आणि म्हणूनच तर मी याचं नाव जागर स्त्री शक्तीचा असं ठेवलं आहे. कारण स्त्री ही शक्ती आहे सगळ्या जगाला माहिती असतं, पण त्या स्त्रीला हे कधी माहीत होणार ना. मूळ तिथेच आपलं खरं तर सगळा अंधार असतो. सो प्रत्येकाला आजच्या या 7व्या दिवशी मी हेच सांगेल की जीवनामध्ये असे भरपूर कधी असे प्रसंग येतील जेव्हा असं वाटेल की संपूर्ण काळोख दाटलाय,
खूप अंधकारमय माझं आयुष्य आहे, आता मी यातनं कशी बाहेर पडू, मी कसं करू, तेव्हा जे मी उदाहरणं दिले खरोखरच ती आठवा. ती लक्ष्मी अग्रवाल डोळ्यासमोर ठेवा, त्या सुधा चंद्रन मॅडम डोळ्यासमोर ठेवा आणि खरंच अरुणिमा सिन्हा त्या दिवशी उदाहरण दिलं होतं, त्यांनासुद्धा तुम्ही बघा. कुणाच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्या किती निराशेच्या गर्तेत गेले असते, पण यांनी त्याच्यावर मात करून खूप छान असं आपल्या सर्वांसाठी एक छान इतिहास रचला आणि आपल्या सर्वांना खूप प्रेरणा दिली. यांची ही प्रेरणा आपण नक्कीच लक्षात ठेवू आणि आजचा हा दिवस खूप छान सकारात्मकतेने साजरा करू. हे नवरात्र खूप छान असं आगळं वेगळं झालं पाहिजे. व्हिडिओ फक्त ऐकायचे नाही आहे, तर खरंच याच्यावर मनापासून विचार करायचा आहे आणि आपल्यातल्या त्या देवीच्या रूपाला आपण जागृत करायचं आहे. धन्यवाद. चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब कराल हे तर मला माहितीच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असेल तर ते सुद्धा नेहमीच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. सो थँक्यू सो मच.